नमस्कार मित्रांनो. महात्मा ज्योतिराव फुले म्हटलं की आपल्याला आठवतात ते स्त्री शिक्षणाचे जनक, सत्यशोधक आणि दीनदलितांचे कैवारी. पण तुम्हाला माहिती आहे का की ज्योतिबा हे केवळ समाजसुधारकच नव्हते, तर ते एक अतिशय यशस्वी उद्योजक आणि कॉन्ट्रॅक्टर सुद्धा होते. आज जेव्हा देशात टाटांसारखी मोठी नावं उदयाला येत होती, तेव्हा एका टेंडरमध्ये ज्योतिबांनी कशी बाजी मारली. चला मग जाणून घेऊया महात्मा फुलेंच्या या फारशा माहिती नसलेल्या पैलूबद्दल. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1868च्या सुमारास पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी केवळ व्यवसायच केला नाही, तर महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांचा पाया रचला. त्या काळी पुण्यात आणि महाराष्ट्रात अनेक मोठी बांधकामं सुरू होती. त्यापैकी एक म्हणजेच खडकवासला धरण. हे पुण्याच्या समृद्धीचा भाग. पुणे शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुठा नदीवर खडकवासला धरण बांधण्याचे मोठे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी हे काम अत्यंत आव्हानात्मक होते, परंतु ज्योतिबांच्या कंपनीने या धरणाच्या बांधकामाचे कंत्राट हाती घेतले. आधुनिक तंत्रज्ञान आणि हजारो मजुरांच्या श्रमातून उभे राहिलेले हे धरण आजही पुण्याची तहान भागवत आहे. कात्रजचा बोगदा तर तुम्हाला माहिती असेल. पुण्याहून दक्षिणेकडे जाण्यासाठी कात्रजचा घाट ओलांडणे हे पूर्वी अत्यंत कठीण काम. ब्रिटिश काळात जेव्हा या ठिकाणी कात्रजचा बोगदा तयार करण्याचं ठरलं, तेव्हा त्या कामात ज्योतिबांचं मोठं योगदान होतं. त्यांच्या मजुरांनी आणि त्यांनी पुरवलेल्या दर्जेदार साहित्यामुळे कठीण बांधकाम पूर्ण होऊ शकले, ज्याचा वापर आपण आजही करत आहोत. मुंबईची महानगरपालिका. मुंबईच्या वैभवात देखील त्यांचा वाटा आहे. मुंबईच्या ओळखीचा अविभाज्य भाग असलेली बीएमसीची ही इमारत तिच्या भव्यतेसाठी ओळखली जाते. परंतु या इमारतीसाठी लागणारा काळा पाषाण ज्योतिबांच्या खदाणीतून पुरवण्यात आला होता. इतकेच नाही, तर मुंबईच्या डॉकयार्ड बांधकामातही त्यांच्या कंपनीचा सहभाग होता. या कंपनीच्या माध्यमातून धरणे, कालवे, बोगदे, पूल इत्यादी इमारतीची कामे करण्यात आली. एरोडा पूल, मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल, परळ रेल्वे वर्कशॉप, तसेच मुंबईतील कापड गिरण्या आणि भंडारदरा जलाशय हे त्यात समावेश होतो. सरकारी कामात कोणतीही तडजोड न करता अत्यंत दर्जेदार साहित्य पुरवण्यावर त्यांचा भर होता. आपण ज्या भव्य वास्तू सुविधा पाहतो, त्यामागे महात्मा फुलेंचा घाम आणि त्यांची दूरदृष्टी दडलेली आहे. विचारांसोबत त्यांनी कृतीतूनही आधुनिक महाराष्ट्राची उभारणी केली. ज्योतिबा फुले श्रीमंत होते का? तर होय मित्रांनो. त्या काळी पुण्यातले एक सधन व्यक्ती होते. अर्थकारण, शेती, बाजारपेठ, व्यापार आणि शेअर मार्केट सारख्या विषयावर त्यांचा सखोल अभ्यास होता. महात्मा फुले यांचं नाव त्या काळातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत असल्याचंही सांगितलं जातं. त्या काळात त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ही 21,000 एवढी होती. ते शेअर मार्केटचा अभ्यास करणारे आणि गुंतवणूकदारी होते. तसेच ते एक उत्तम शेतकरी होते आणि त्यांच्याकडे जवळपास 200 एकर जमीन होती. पण त्यांची श्रीमंती ही स्वतःच्या चैनीसाठी कधीच नव्हती. ज्या पैशातून त्यांनी व्यवसाय केला, तोच पैसा त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी वापरला. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी आणि शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी त्यांनी स्वतःची तिजोरी खुली केली. जेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा त्यांनी स्वतःच्या मालकीची धान्य कोठारे लोकांसाठी उघडली. त्यांनी सिद्ध केलं की एक समाज सुधारक जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, तर तो व्यवस्थेला जास्त ताकदीने भिडू शकतो. आता येऊया मित्रांनो मुख्य मुद्द्यावर. 1880च्या दशकातील पुण्यात मुळा मोठा नदीवर एक मोठा पूल बांधण्याचं काम निघणार होतं. त्या काळी टाटा हे नाव उद्योग जगतात मोठं होऊ लागलं होतं. टाटांनी या पुलाच्या कामासाठी सरकारकडे टेंडर सादर केलं होतं. दुसरीकडे महात्मा ज्योतिबा फुले यांनीही आपल्या कंपनीमार्फत कामासाठी रस दाखवला. ट्विस्ट असा होता की जेव्हा कामाचा दर्जा आणि मजुरांची सोय आणि खर्चाचं गणित मांडलं, तेव्हा ज्योतिबांच्या कंपनीची क्षमता टाटांच्या प्रस्तावापेक्षाही सरस ठरली. ज्योतिबांनी केवळ नफा मिळवण्यासाठी काम नाही केलं, तर कामगारांना न्याय मिळावा आणि काम दर्जेदार व्हावं या अटीवर काम घेतलं होतं. हे पाहून चक्क इंग्रज अधिकारीही थक्क झाले. तर मित्रांनो, महात्मा फुले हे केवळ पुस्तकातले विचार नव्हते, तर ते एक कृतिशील उद्योजक होते, ज्यांनी टाटांसारख्या दिग्गजांच्या काळात ही आपली एक ओळख निर्माण केली होती. त्यांचा हा पैलू तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.